नुकताच सर्वत्र जोरदारपणे पाऊस पडला। या पावसामुळे पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी पाणी साचून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। तळोजा परिसरात दरवर्षी मान्सूनपूर्व काम अंदाजे 50 लाखांचं होत असतात। यावर्षी देखील दीपक बोबडे पाटील उपअभियंता तळोजा औद्योगिक वसाहत यांच्यामार्फत अंदाजे 50 लाखांचे मान्सूनपूर्व काम झाले। मात्र त्यानंतरही तळोजा औद्योगिक वसाहतीत पाणी साचलं आणि मालाचं मोठं नुकसान झालं। तरी या कामाची खातेनिहाय चौकशी करून उपअभियंता दीपक बोबडे पाटील यांनी ठेकेदार यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकार मित्र असोसिएशननं केली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।